जरांगे पाटलांचं उपोषण मुख्यमंत्र्यांनी सोडवलं, मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री का गेले नाही? त्यांनी मराठा समाजाला की ओबीसी समाजाला फसवलं हेच कोणाला कळाले नाही. नेमकं आरक्षण कुठून दिलं? सरसकट आरक्षण देणार होते, त्याचं काय झालं? याचा खुलासा राज्य सरकारनं करावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. धुळ्यात आयोजित पत्रकार परिषदेतून नाना पटोले हे बोलत होते. तर मला असं वाटतं की जरांगे पाटलांना आज त्याचं उपोषण माननीय मुख्यमंत्री आणि आपलेच बाजूचे जळगावचे एक सुपुत्र ते कायमच राहतात, हे असं जाऊन सोडवलं. दोन्ही उपमुख्यमंत्री का नाही केले? तो ऐतिहासिक निर्णय केला म्हणून सांगितलं ना. यांनी मराठा समाजाला फसवलं की ओबीसी समाजाला फसवलं हेच कोणाला कळायला काय. यांनी सुरुवातीला सांगितलं की ओबीसीच्या आरक्षणाला मी हात नाही लावणार, सांगितलं की नाही? विधानसभेतही सांगितलं, रस्त्यावरही सांगितलं. मग आता तुम्ही आरक्षण दिलं असं म्हणता, तर कुठून दिलं ते तुम्ही स्पष्ट केलं पाहिजे. तुम्ही सरसकट आम्ही देऊ असं सांगितलं होतं मराठा समाजाला, तर ते पण नाही दिलं. माझा सवाल असा आहे की मराठा समाजाला फसवलं की ओबीसी समाजाला फसवलं हे सरकारने खुलासा केला पाहिजे. आमची मागणी सातत्यानं राहिली की जनगणना करून तुम्ही करा आणि 50%च्या ज्या मर्यादा आहेत त्यात आता 31 तारखेपासून लोकसभेचं अधिवेशन सुरू होते आहे. त्या अधिवेशनामध्ये तुम्ही ते 50%चं सिलिंग तोडून सगळ्यांना न्याय द्या. आणि जनगणना ही राहुल गांधीजी सातत्यानं बोलताय की जनगणना करा आणि जे समाज सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक माग आहे त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची संकल्पना काँग्रेसने मांडलेली आहे. राहुल गांधीजी सातत्यानं मांडतात आहे. पण हे फसवतात कोणाला? मराठ्यांना फसवलं की ओबीसीला फसवलं हे कळायलाच कारण नाही. जनतेच्या प्रश्नावर लढताना कितीही खोटे गुन्हे दाखल केले तरी काँग्रेस पक्ष लढणारच अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. जरांगे पाटलांसह काँग्रेसचे आंदोलन मीडियाने दाखवू नये असा दबाव सत्ताधाऱ्यांनी टाकला होता. जनतेच्या प्रश्नावर लढताना अनेक खोटे गुन्हे दाखल केले. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर प्रत्येक शहरासह तालुक्यात खोटे गुन्हे दाखल केले. मात्र तरी देखील जनतेच्या प्रश्नावर लढणारच असं वक्तव्य पटोले यांनी व्यक्त केलं आहे. पण आता जरांगे पाटलांचं आंदोलन त्याची सुरुवात झाली तर टीव्हीवाल्यांना सांगितलं, पेपरवाल्यांना सांगितलं की दाखवू नका. बातम्या होत्या की नाही होत्या? दिसत होतं का जरांगे पाटील गायब केला होता की नाही? आता त्यांनी सांगितलं की काँग्रेसचे आंदोलन दाखवायचेच नाही आणि पोलिसांना सांगून ठेवलं की यांच्यावर गुन्हे नॉन बेलेबल ऑफेन्स करून टाका. तरी आमच्या कार्यकर्त्यांवर आता प्रत्येक जिल्ह्याच्या तालुक्याचे किती गुन्हे दाखल झाले असतील तुम्हाला आम्ही रेकॉर्डच पाठवतो. खोटे गुन्हे दाखल केले. माझ्यावर तर प्रत्येक जिल्ह्यात गुन्हे दाखल करून ठेवलेले. मी आता प्रत्येक जिल्ह्यात फिरतो, तालुक्यात जातो. प्रत्येक याच्यात मला आता कोर्टामध्ये हजीर नारे लागणार आहे. आता जनतेचे प्रश्न घेऊन लढायला तरी काँग्रेस घाबरत नाही. मी तुम्हाला सांगतो किती आमचे नेते राहुल गांधीजी म्हणतात की किती गुन्हे दाखल करतात, आम्ही जनतेच्या न्यायाची लढाई मी लढणार. आम्ही त्यांचे कार्यकर्ते, आम्ही त्या विचाराची लोक आहोत आणि त्याच्यामुळे आमची लढाई एकदम स्पष्ट आहे. मीडियावर जो दबाव आहे तुम्हाला आम्हाला नाकारता येत नाही. तुम्ही सामान्य परिवारातली पोरं आहात, तुमचं सगळ्यांचा इंटरेस्ट आहे की लोकांना न्याय मिळवून दिला पाहिजे. ही तुमची पण भूमिका आहे, आमची भूमिका ती तुमची पण आहे. मालकांची काय अवस्था आहे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ही जी काही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे ही लोकशाहीला आणि संविधानिक व्यवस्थेला संपवायची व्यवस्था निर्माण केलेली आहे. आवाज तुम्ही पण बना, आम्ही पण बनतो आणि महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकर विचाराचं न्यायिक व्यवस्थेचं सरकार काँग्रेसच्या आणि आघाडीच्या नेतृत्वात आपण सगळेजण बनवू अशी माझी भूमिका आहे. भाजपात माणसंच नाही, 60 ते 70% काँग्रेसचे आमदार खासदार भाजपात असल्याचं मत व्यक्त करत गिरीश महाजन यांनी केलेल्या टीकेला पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे सर्व भ्रष्टाचारी माणसं भाजपात गेले आहे. काँग्रेसकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी असून आमचं सरकार आल्यावर त्यांना बघूच, मात्र भाजपात गेलेल्यांसाठी काँग्रेसची दारे बंद झाली असून त्यांची जागा त्यांना काँग्रेस दाखवणारच असं वक्तव्य देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. आज तुम्हाला भाजपजवळ माणसंच नाही आहे. मी परवा पण सांगितलं 60-65% लोक तर काँग्रेसचेच आहेत. त्यांच्याकडे खासदार आमदार जवळपास काँग्रेसवालेच आहे. तो स्वतः त्यांचा प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचा तालुक्याचा युवक काँग्रेसचा अध्यक्ष होता, तो त्यांचा भाजपचा अध्यक्ष. सांगायचं तात्पर्य असं की आमचे 60-65% लोक आमच्याच विचाराचे आहेत. यांच्याजवळ माणसं नाही भाजपजवळ, आमचेच लोक घेऊन जाऊ द्या ना. आमच्याजवळ काँग्रेसजवळ कार्यकर्त्यांची टीम मोठी आहे आणि मी तर अनेकदा सांगितलं की जेवढे भ्रष्टाचारी लोक होते भाजपने जमा करून ठेवले, 70,000 कोटीवाले वगैरे खूप सारे आहेत.
हे सगळं ऐकतच आहे. आमचं सरकार आलं तर आम्ही एका दिवसात सगळ्यांना कसं लावायचं कामाला ते आम्ही काही एक बीजेपी सरकार ते अमित शहा म्हणतात की नीतीश कुमार के लिए हमारे दरवाजे बंद. नीतीश कुमार म्हणते की मर जाऊंगा तो भी नहीं जाऊंगा. आमचं ते नाही आहे. आमचं आता सगळ्यांची दारं बंद झाली आहेत आमच्याकडे आणि आमची भूमिका स्पष्ट आहे. या भ्रष्टाचारी व्यवस्थेला आणि ही कीड ही जी जमा झालेली आता भाजपमध्ये या सगळ्यांनाच त्यांची जागा दाखवण्याची भूमिका ही काँग्रेस. महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागा इंडिया आघाडीच्या माध्यमातून लढवणार आहोत. मतांचे विभाजन टाळण्यासाठी काळजी घेणार असून भाजप महाराष्ट्र मुक्त करणार असल्याचा संकल्प इंडिया आघाडीने केला असल्याची माहितीही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी धुळ्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे. आम्ही इंडिया अलायन्समधून निवडणूक लढतो आहे. आमची भूमिका जसं प्रकाश आंबेडकरांचा उद्देश केला आम्ही त्यांच्याशी आम्ही सगळे बोललो. परवा आता 30 तारखेला आमची मिटिंग पुन्हा आहे. कम्युनिस्टवाल्यांच्या सोबत आमची मिटिंग झाली. जेवढे काही छोटे पक्ष आहेत त्यांना मतविभाजन होऊ द्यायचं नाही. एकास एक लढायची ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. जे कोणी बीजेपीच्या विरोधात जे काही दल असतील त्यांना छोटे मोठे सगळ्यांना सन्मान देऊन एकास एक लढत लढायचं इंडिया अलायन्स म्हणून. त्याच्यामुळे आम्ही 48 जागा इंडिया अलायन्स मधून आम्ही लढणार. त्या सगळ्या जागा काँग्रेसही असेल, शरद पवार साहेब असतील, उद्धव साहेब असतील, आंबेडकर साहेब पण असतील, आम्ही सगळेजण मिळून आम्ही ती लढतो. त्याच्यामुळे ही जागा ज्या आहेत या जागा आम्ही 48 जागा लढू आणि एकाच एक लढत लढणं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. त्याच्यामुळे जागा कोण लढतोय कोण नाही लढत. भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करायचा हा संकल्प आमचा आहे आणि त्यासाठी काँग्रेस काम. तर महाराष्ट्रातील मीरा रोडला राबवण्यात आलेला उत्तर प्रदेश पॅटर्न हुकुमशाहीची सुरुवात असून महापुरुषांच्या विचारानं प्रेरित झालेल्या महाराष्ट्राच्या विरोधात आहे. मुस्लिम आहे म्हणून अत्याचार करायचा आहे आम्ही खपून घेणार नाही असा इशारा देखील पटोले यांनी राज्य सरकारला दिला आहे. महाराष्ट्रामध्ये उत्तर प्रदेश पॅटर्न त्यांनी मीरा रोडला जो आणलेला आहे तो एका हुकुमशाही व्यवस्थेची सुरुवात महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर विचाराचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या विरोधातली ही व्यवस्था आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये सुद्धा मुस्लिम होते. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करतात म्हणून त्यांना माझा सल्ला असा आहे की मुस्लिम आहे म्हणून त्यांच्यावर अत्याचार करायचा. अहो ते इथले नागरिक आहेत. या राज्याला मोठं करण्यामध्ये त्यांचा हातभार आहे. म्हणून धर्माच्या आधारावर या पद्धतीचं विभाजन करून या पद्धतीचा अत्याचार करण्याची व्यवस्था भाजप करत असेल, धर्मामध्ये विभाजन करत असेल ते आम्ही खपवून घेणार नाही. आणि गुन्हेगाराला गुन्हेगारच असला पाहिजे. पण गुन्हेगार नसेल आणि त्याला मुद्दाम गुन्हेगार ठरवण्याचं पाप बीजेपी करत असेल बिलकुल आम्ही त्याच्या विरोधात मुव्हमेंट. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. कोणत्याही मोठ्या पदावरील व्यक्ती त्या पदावर जाण्याऐवजी आधी माणूस असतो. मग कितीही मोठे पद मिळाले तरी त्याच्यासाठी माणुसकी जिवंत राहिली पाहिजे असे नेहमी बोलले जाते. नाशिक परिक्षेत्राचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक व भाजप नमो चषकचे राज्याध्यक्ष डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांनीही याचा जिवंत दाखला दिल्याचं नुकतंच दिसून आलं आहे. आज 27 जानेवारी रोजी मालेगाव सटाणा रोडवरील व दाभाडी शिवरातील रस्त्यावरील अपघात पाहताच डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांनी गाडी थांबवत आधी त्या अपघातग्रस्तांची मदत केली आहे. एवढेच नव्हे तर जखमींना मालेगाव येथील प्रयास हॉस्पिटलला उपचारार्थ रवाना केल्यावरच ते पुढील प्रवासाला निघाले आहेत. डॉक्टर प्रतापराव दिघावकर यांनी आज माणुसकीचं दर्शन घडवून दिल्यानं त्यांच्या दाखल्याची सर्वत्र चर्चा होत आहे. अपघात झाल्यावर सहसा कोणी थांबत नाही. मात्र डॉक्टर दिघावकर यांनी मात्र आदर्श दाखला दिला आहे. डॉक्टर दिघावकर यांनी केलेल्या अपघातग्रस्तांची मदत हा संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाचा विषय ठरत आहे. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, मालेगाव.
धुळ्यातील वाढीव घरपट्टीला भाजपात जबाबदार असून आमदार फारुख शाह यांनी देखील घरपट्टीच्या मुद्द्यावर धुळेकरांच्या डोळ्यात धूळफेक केली असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे। धुळे महानगरपालिकेने 2022 साली शहरातील सर्व भागातील मालमत्ता कर घरपट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला। शहरातील घरपट्टी देखील 4 ते 5 पटीने वाढवण्यात आली। नाशिक जळगाव पेक्षाही जास्त घरपट्टी धुळे मनपाला लागू केली आहे। कुठल्याही मूलभूत सुविधा नसताना घरपट्टी वाढवणे गरजेचे होते का? घरपट्टी कोणी वाढवली? ठराव कोणी दिला? निविदा कोणी काढल्या? याला केवळ आणि केवळ भाजपात जबाबदार असून घरपट्टी कमी करण्याच्या मुद्द्यावर आमदारांसह इतर राजकीय पदाधिकाऱ्यांनी देखील धुळेकरांच्या डोळ्यात धूळफेक केल्याची माहिती पत्रकार परिषदेतून रणजितराजे भोसले यांनी दिली आहे। धुळे महानगरपालिकेच्या घरपट्टीच्या या ठिकाणी फक्त भाजप जबाबदार आहे। 1 रुपयाही घरपट्टी कमी करण्यात आलेली नाही आणि जे सत्ताधारी लोक आहेत त्यांनी घरपट्टी कमी करण्यासंदर्भामध्ये नाटकी आंदोलन केले। गेल्या 2 वर्षापासून मी आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घरपट्टी संदर्भामध्ये आंदोलन करतोय। या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की सर्वात पहिलं आंदोलन जे आहे या ठिकाणी आम्ही 2022 ला केलेलं होतं। 22 पासून आमचा लढा चालू आहे। आम्ही त्यावेळेस 2दा सर्वपक्षीय आंदोलन केलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन केलं। कुणाल बाबा पाटील आमदार ग्रामीण यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला। या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट त्यांनी घेतली होती। आम्हाला चांगलं आठवतं की आम्ही सुभाष भामरे यांना निवेदन दिलं। मंत्रालयात जाऊन आम्ही तत्कालीन विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांची भेट घेऊन या संदर्भात घरपट्टी कमी करण्याची मागणी केली। एवढंच नाही की 2023 ला आम्ही काही सर्व लोकांनी एकत्र मिळून आबा साहेबराव पाटील या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली। हायकोर्टाच्या याचिका सुद्धा निकाली काढण्यात आली। हा लढा आम्ही 2 वर्ष लढत राहिलो, पण आताच महानगरपालिकेच्या संदर्भामध्ये काही लोकांना जाग आली। आजच त्यांना कळाले की घरपट्टी वाढवण्यात आली। हे अतिशय खोटं आहे। हे नेते जे जनतेची फसवणूक करतायत। या ठिकाणी 2 जानेवारी 2024 ला मंत्रालयात बैठक झाली आणि आमदारांनी काही यांनी म्हटलं की घरपट्टी कमी करण्यात आलेली आहे, घरपट्टीचा दिलासा मिळाला आहे। पण माझं म्हणणं आहे कुठलीही 1 रुपयाची घरपट्टी शासनाने आणि कोणी कमी केलेली नाही। जी मंत्रालयात बैठक झाली ती फक्त 4 मिनिटं झालेली आहे, 5व्या मिनिटं सुद्धा बैठक चाललेली नाही। कुठलाही दिलासा मिळालेला नाही। काही लोक ढोंगीपणा करतायत, नाटक करतायत आणि जनतेला फसवण्याचं काम करतायत। माझं या ठिकाणी म्हणणं आहे की या ठिकाणी जी घरपट्टी वाढली त्याला फक्त भाजपा जबाबदार आहे। भाजपने वाढवली, भाजपने निविदा दिली। या ठिकाणी धुळे शहरातील घरपट्टी वाढवावं असं पत्र माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना त्यांनी या ठिकाणी 2019 ला पत्र दिले। त्याचे सुद्धा पुरावे मी आपल्याला दिले। या ठिकाणी दुसरा पुरावा दिलाय की धुळे महानगरपालिकेमध्ये स्थायी समितीमध्ये 145 क्रमांकाचा ठराव 20 जानेवारी 2020 रोजी भाजपने केला। त्याद्वारे त्यांनी घरपट्टी वाढवण्याचा निर्णय घेतला। आणि तिसरा पुरावा आपण आपल्या समोर सादर केलाय की 22 जानेवारी 2022 ला धुळे महासभेने निविदा काढली आणि अमरावती येथील स्थापत्य कन्सल्टन्सी कंपनीला धुळे शहरातील सर्व घरांचं मोजमाप करण्याचं, सर्वेक्षण करण्याचं, कर वाढवण्याचं, दर लागू करण्याचं आणि बिल वाटप करण्याचं काम भाजपने दिलंय। म्हणजे बघा, निविदा भाजपने काढली, भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी वाढवायचे आदेश दिले, भाजपने महासभेमध्ये ठराव केला, भाजपने या ठिकाणी टेंडर काढलं, आदेश सुद्धा भाजपनेच दिला। ही सर्व प्रक्रिया बघितल्यानंतर लक्षात आलं की धुळे शहरातील घरपट्टीला फक्त भाजप जबाबदार आहे। या प्रसंगी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। धुळे तालुक्यातील बाळापूर उपनगर येथील अँबिशन किड्स प्री प्रायमरी स्कूलच्या वतीनं भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला आहे। यंदाचा प्रजासत्ताक दिन वेगवेगळ्या कार्यक्रमासह व सर्व ग्रामस्थ व प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला आहे। प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात चिमुकल्या मुलांच्या प्रभात फेरीने करण्यात आली आहे। भारत माता की जय, वंदे मातरम अशा विविध घोषणांनी चिमुकल्यांनी परिसर रणून सोडला होता। यावेळी प्रभात फेरीनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे।
त्यानंतर बहुसंख्य विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनावर उत्कृष्टरित्या आपले मनोगत व्यक्त केलं आहे व देशभक्तीपर नृत्यातून चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रप्रेम व राष्ट्राभिमान यांचे दर्शन घडवून आणले आहे। विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम व देशभक्ती रुजवण्यात शिक्षकांचं योगदान खूप मोलाचे आहे, असे प्रतिपादन दीपक वाघ यांनी केलं आहे। कार्यक्रमाचं प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिक्षिका आरती वाघ यांनी केलं आहे, तर आभार प्रदर्शन शिक्षिका शीतल वानखेडे यांनी मानलं आहे। तर सायंकाळी अँबिशन क्लासच्या वतीने हे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला। यावेळी देखील असंख्य विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केलं आहे। आपल्या नृत्यातून क्लासच्या विद्यार्थिनींनीही देशभक्ती रुजवण्याचा संदेश दिला आहे। कार्यक्रमात प्रवीण मोरे, श्रीमती चंद्रकला वाडिले यांसह गावातील प्रतिष्ठित नागरिक दत्तू आबा पाटील, किरण मराठे, बापू ठाकूर, दिनेश पाटील, ज्ञानेश्वर वाडेकर, माधवराव पाटील, पंकज बडगुजर यांसह बाळापूर उपनगरातील ग्रामस्थ, पालकवर्ग व शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। आद्य शिवसैनिक धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले यांच्या नेतृत्वात महानगरपालिका चौकात फटाक्याची आतिषबाजी, घोषणाबाजी करत दिघेंची जयंती साजरी करण्यात आली। या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले, संजय गुजराती, पंकज चौधरी, पवन जाधव, प्रसाद सूर्यवंशी, प्रसाद महाले यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये ज्यांची ख्याती समाजकार्यामुळे आणि शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून उमटली असे गुरुवर्य धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांची आज जयंती। धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी गुरुवर्य आनंदजी दिघे साहेबांच्या प्रतिमेला या ठिकाणी अभिवादन करण्याचा कार्यक्रम धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी करण्यात आला। आणि आज आनंदजी दिघे साहेबांच्या जयंतीच्याच निमित्ताने आनंदजी दिघे साहेबांचे पटशिष्य असलेले संबंध महाराष्ट्रामध्ये अत्यंत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेले आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान आमचे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आज धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या जयंतीच्याच दिवशी मराठा समाजाच्या जरांगे पाटलांच्या माध्यमातून ज्या मागण्या होत्या की 54 लाख नोंदी ज्या सापडल्या, त्या 54 लाख नोंदी सापडलेल्या लोकांना, कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत, त्यांना आरक्षण मिळावं। त्या 54 लाख नोंदी ज्यांच्या सापडलेल्या आहे त्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या परिवारांना सुद्धा, त्या कुटुंबियांना सुद्धा या ठिकाणी प्रमाणपत्र मिळावं आणि त्यांचे जे सगळे सोयरे आहेत त्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा प्रमाणपत्र त्या ठिकाणी ओबीसीचा मिळावं। हे जरांगे पाटलांच्या तिघही मागण्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लागू देता अत्यंत चांगल्या पद्धतीने हे प्रकरण एकनाथजी शिंदे साहेबांनी हाताळून आत्ताच वाशी येथे मराठा समाजाचा मोर्चा पोचलेला असताना स्वतः शिंदे साहेब आज धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी त्या ठिकाणी वाशीला पोहोचून त्यांनी जरांगे पाटलांच्या हातात राजपत्र स्वतः त्यांच्या हाताने सुपूर्द केलेलं आहे। म्हणून या ठिकाणी धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही एकनाथजी शिंदे साहेब हे प्रकरण हाताळण्यामध्ये यशस्वी ठरले म्हणून त्याबद्दल सुद्धा या ठिकाणी आनंदोत्सव आम्ही धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने साजरा केलेला आहे। दुग्ध शर्करा योग की धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांची जयंती, त्यांना अभिवादन करण्याच्या या कार्यक्रमाबरोबर त्यांचे पटशिष्य असलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी एवढं मोठं प्रकरण अत्यंत यशस्वीपणे हाताळलं त्याबद्दल सुद्धा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा केला। कारण गेल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभले, परंतु एकाही मुख्यमंत्र्याने स्वतः मराठा समाजाचे असताना सुद्धा
मराठा समाजाचा जो प्रलंबित प्रश्न होता तो हाताळण्यामध्ये कुठल्याही माजी मुख्यमंत्र्यांना जे जमलं नाही ते आत्ताचे आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या ठिकाणी करून दाखवलं। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। शिंदखेडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरातील नगरपंचायत मालकीचे भाजी मंडईचे 59 ओटे दिनांक 25 जानेवारी रोजी भाजी विक्रेत्यांसाठी खुले करण्यात आले होते व भाजी विक्रेत्यांनी त्या ठिकाणी जाऊन आपली दुकानेही थाटली होती, परंतु ग्राहकांचा चांगला प्रतिसाद न मिळाल्यामुळे दिनांक 26 जानेवारी रोजी सदर भाजी मंडई ओसाड पडली होती। आज सर्व भाजी विक्रेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौपोली ते बस स्टँड रोडवर आपली दुकाने लावली आहे। सदर भाजी मंडईतील ओटेधारकांनी सांगितले की त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाही। महिला विक्रेत्यांना या गोष्टीचा खूप त्रास सहन करावा लागतो। तसेच ग्राहक भाजी मंडईत प्रवेश करत नाही। परस्पर रस्त्यावरील विक्रेत्यांकडून भाजीपाला खरेदी केला जातो। यामुळे सदर भाजी मंडईतील ओटेधारकांना याचं नुकसान सहन करावं लागत आहे। एका भाजी विक्रेत्या महिलेने सांगितले की खर्च करून ओटा घेतला होता, मात्र दिवसभरात या ठिकाणी एकही ग्राहक फिरकत नसल्यानं भाजीपाला नाशवंत होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। भाजी मंडईच्या बाहेर अतिक्रमणाचा विळखा कायम असून या ठिकाणी भाजीपाला घेण्यासाठी येणाऱ्या वाहनांना पार्किंगची सुविधा देखील उपलब्ध नाही। त्यामुळे एक ना अनेक समस्यांचा सामना या व्यावसायिकांना या ठिकाणी करावा लागत आहे। निलाव पद्धत झाली, बऱ्यापैकी एवढी आमची इच्छा नव्हती की एवढे महाग गेले हो, त्यामुळे आम्ही काही घेतलं नाही। तरी केलं आम्ही तरी 10-15 हजारपर्यंत अपेक्षा होती आमची, मिळतील आम्हाला, पण त्याच्यापेक्षा जास्ती झालं, त्याच्यामुळे आम्ही घेतले नाही। तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही ओटा घेतलेला नाहीये, परंतु भविष्यात तुम्हाला पर्यायी जागा जर करून दिली तर तिथं तुम्ही जाणार का? आम्हाला पर्यायी जागा कधी करून दिली तर आम्ही जाऊ। आणि त्या ठिकाणी असंही लिलाव पद्धत केली, एवढे महाग ओटे गेले तर तुम्ही घेणार का? ते नाही, एवढे महाग ओटे नाही घेणार आम्ही। हे माझं घर आहे, अंगण परिवार नाही, आम्ही छोटं मोठं असं इथे करतोय। आम्हाला पर्यायी जागा भेटली, चांगली जागा भेटली तर आम्ही करू। एवढे महाग किती वर्षापासून तुम्ही हा बिझनेस करताय? 10-11 वर्षापासून। प्रतिनिधी भूषण पवार, माझा महाराष्ट्र न्यूज, शिंदखेडा। लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील आशिव येथील टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी व राजकुमार ढाकणे या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मनमानी कारभार विरोधात आज काम बंद आंदोलन केलं आहे। या अगोदर कार्यरत असलेल्या दिनेश रॉय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं शासनाच्या नियमाप्रमाणे कर्मचाऱ्यांना वेतन अदा केले होते। कंपनीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं टोलचा नवीन निविदाही राजकुमार ढाकणे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आला आहे। मात्र या कंपनीकडून जाचक त्रास दिला जात असल्याचं कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे। या कंपनीकडून कर्मचाऱ्यांना शासकीय नियमानुसार वेतन दिलं जात नसून यावर आवाज उठवल्यावर 144 कामगारांना कामावरून काढण्याची धमकी दिली जात असल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे। प्रहार संघटना यांच्या वतीने आज आशिव टोल येथे काम बंद आंदोलन करण्यात येत आहे। कामगारांच्या न्याय हक्कासाठी हे आंदोलन आहे। पाठीमागील कंपनी दिनेश राय यांची निविदा संपली आहे, त्यांनी कामगारांना मिनिमम दिलेले आहे, तरी आता चालू निविदा राजकुमार ढाकणे यांची आहे। ही एजन्सी कामगारांना पगार देत नाही, मिनिमम पगार देत नाही। त्यामुळे हे प्रहार टोल संघटना यांच्या वतीने आज आशिव टोल प्लाझा येथे काम बंद आंदोलन करण्यात येत आहे। टोल कामगार संघटना व येथील सर्व कर्मचारी यांच्या वतीने आज काम बंद हे आंदोलन करण्यात येत आहे। याचे कारण असे की अगोदर कार्यरत असलेली दिनेश राय कंपनी ही शासकीय नियमानुसार जो काही कामगारांचा वेतन असतो तो देत होती, आणि आज आरबीडी इंडिया हे कंपनी याचे मालक राजकुमार ढाकणे हे आज कार्यरत झालेले आहे। हे आज नवीन आलेली कंपनी अशी म्हणते की तुम्हाला आम्ही शासकीय नियमानुसार पगार देणार नाही, जो काय पगार द्यायचा आहे ते आम्ही आमच्या मनाने देऊ। या कारणास्तव आज आम्ही काम बंद हे आंदोलन केलेले आहे। सदर या कर्मचाऱ्यांना किमान वेतनाचा लाभ देण्यात यावा, शासकीय नियमानुसार सोयी सुविधा पुरवण्यात याव्यात
अशा विविध मागण्या टोल कर्मचाऱ्यांच्या वतीनं करण्यात आल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, लातूर। अँग्लो उर्दू हायस्कूल येथे प्रजासत्ताक दिन सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। दोंडाईच्या एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहम्मद हनीफ अन्सारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। त्यानंतर शालेय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेऊन यश संपादन करणाऱ्या इयत्ता 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांना पारितोषिके व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। प्रतिनिधी मिसबा कौसर, माझा महाराष्ट्र न्यूज।